नमस्कार. मला ना नेहमी वाटतं, की आपल्या एज्युकेशन सिस्टममध्ये फक्त 2 प्रॉब्लेम आहेत आणि ते 2 प्रॉब्लेम कुठले माहिती आहे? एक म्हणजे एज्युकेशन आणि दुसरं म्हणजे सिस्टम. आणि मी असं का म्हणतोय? त्याच्यासाठी एक ठोस कारण म्हणजे 3 मे 2026 ला म्हणजे आत्ताच एन-टी-ए म्हणजे आपली नॅशनल टेस्टिंग एजन्सीने यूजी नीट नावाची परीक्षा घेतली होती, जी मेडिकल एंट्रन्स जिला आपण म्हणतो. ती झाली होती आणि ज्यासाठी जवळपास 23 लाख विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. आणि त्या 23 लाख विद्यार्थ्यांनी काही महिने, काही वर्ष, जवळपास 2 वर्ष, काही विद्यार्थ्यांनी त्याच्यापेक्षाही जास्त महिने, वर्ष अभ्यास केला होता, प्रयत्न केला होता. त्या पालकांनी सपोर्ट सिस्टम तयार केली होती त्यांच्यासाठी. आणि आता ती परीक्षा पेपर फुटीमुळे, पेपर लीक झाल्यामुळे कॅन्सल करण्यात आली आणि आता ती रिटेस्ट त्या विद्यार्थ्यांना द्यावी लागणार आहे. त्याच्यामुळे येणारा ताण, मनस्ताप हा सर्व त्या विद्यार्थ्यांना, पालकांना सहन करायला लागणार आहे. पेपर फोडणारे, लीक करणारे काही 100 किंवा काही हजार असतील, पण त्याच्यामुळे जवळपास 23 लाख विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या सगळ्या पालकांना हा भुर्दंड, हा त्रास सहन करायला लागणार. त्यासाठी लागलेले पैसे आणि हा मुद्दा तर वेगळा आहेच. तर म्हणून मी म्हणतोय, की अशा कितीतरी गोष्टी, आता ही पहिलीच वेळ नाही, असं बऱ्याचदा ह्या गोष्टी होत असतात, पण कुठेच काही त्याच्यावर होत नाही. तर माझी विनंती आहे सगळ्या ह्या मंडळींना, टेस्टिंग एजन्सीजला, गव्हर्नमेंटला, की आपण कृपया विद्यार्थ्यांसोबत असं जेव्हा होतं तेव्हा खूप नुकसान आपण करतोय आपल्याच समाजाचं, आपल्या पुढच्या पिढीचं. तर मला काय आपण मेजर्स घ्यायला हवेत, मला थोडक्यात जे वाटतं ते मी साधारणपणे ते मांडायचा प्रयत्न करतोय. मला सगळ्यात आधी एजन्सीजला किंवा गव्हर्नमेंटला सांगायला आवडेल, की या परीक्षा घेताना जरा आपण थोडी एक्स्ट्रा काळजी घेतली पाहिजे, जेणेकरून जसं की पेपर लीक होणार नाहीत, तिथे प्रॉपर माणसं असली पाहिजेत. त्याचबरोबर तुम्ही ऑनलाईन घ्या ना ह्या परीक्षा. जशी जेई आपण घेतो, जेई मेन्स जी आहे ती ऑनलाईन घेतली जाते, तशी नीट परीक्षा पण. कारण जेव्हा ही परीक्षा पूर्ण भारतभर घेतली जाईल, पेपर पाठवले जाईल, आदल्या दिवशी पेपर जातात, तर कुठे ना कुठेतरी ही लीक जेव्हा ऑफलाईन होते परीक्षा, तेव्हा होण्याचे चान्सेस असतात. तुम्ही ऑनलाईन पद्धतीने घेण्याचा प्रयत्न करा किंवा ॲडॅप्टिव्ह टेस्टिंगचा विचार गव्हर्नमेंट करू शकतं, टेस्टिंग एजन्सीज करू शकतात. ॲडॅप्टिव्ह टेस्टिंग म्हणजे जी इंटरनॅशनल एक्झामिनेशन्स त्या पद्धतीने होतात, जसं की प्रत्येक विद्यार्थ्यासाठी एक वेगळा पेपर असतो. खूप इंटरेस्टिंग पद्धत आहे ती आपण वापरू शकता, जेणेकरून या सगळ्या गोष्टींमुळे होणारे पेपर लीक, मनस्ताप विद्यार्थ्यांना सहन करायला लागणार नाहीत. आणि प्लीज स्ट्रिक्ट मेजर्स गव्हर्नमेंटने याच्यावरती घेतले पाहिजेत, ही गव्हर्नमेंटला विनंती. पण मला सगळ्यात जास्त फोकस करायचं किंवा सांगायचं ते म्हणजे विद्यार्थी मित्रांना, की आय अंडरस्टँड हा मेस आहे, तुम्ही खूप मेहनत केली आहे, पण आता ह्या गोष्टी जर झाल्या तर आता जे झालं ना त्याच्याबद्दल विचार न करता, ते जे आपल्या कंट्रोलमध्ये नाही त्याच्यावरती विचार न करता, जे आपल्या कंट्रोलमध्ये आहे त्याच्यावरती पुन्हा फोकस करूया. पुन्हा एकदा स्वतःला तयार करा. पालकांनी त्यांना ती सिस्टम पुन्हा एकदा थोडे आपल्याला पुश करून त्यांना द्यावी लागणार आहे. तो विद्यार्थ्यांनो हतबल न होता, टेन्शन न घेता, प्रेशर न घेता आपण पुन्हा एकदा तयारीला लागूया. त्या संदर्भात जर काही काउन्सिलिंग, करिअर काउन्सिलिंग, मेंटल हेल्थ काउन्सिलिंग किंवा काहीही तुम्हाला स्टडी टेक्निक्स वगैरे हवं असेल, तर तुम्ही नक्कीच दिशाला आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता किंवा मला कॉन्टॅक्ट करू शकता. सो प्लीज 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 डिमोटिवेट होऊ नका विद्यार्थ्यांनो आणि पुन्हा एकदा तयारीला लागा. एक शेवटचा शेर, आणि हा तुमच्यासाठी आहे, स्पेशली विद्यार्थ्यांसाठी, की जो हो गया उसे सोचा नहीं करते, जो पाया है उसे खोया नहीं करते, और हासिल उन्हें होती है अपनी मंजिल, हासिल उन्हें होती है अपनी मंजिल, जो हालात और किस्मत पे रोया नहीं करते. विश यू ऑल द बेस्ट. पुन्हा एकदा जोरदार तयारीला लागा. थँक्यू.